शेतकरी कर्जमाफीचे पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत। पहिल्या यादीमध्ये 16 लाख शेतकरी पात्र ठरलेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मुसळधार वाहतूक ठप्प, उत्तराखंडमध्ये पूरस्थिती गंभीर, बद्रीनाथ महामार्ग बंद। चोऱ्यांची डाळिंब बागावर नजर, जेऊर येथे 1 ते 1.5 लाखाच्या डाळिंब बागावर ढल्ला, बळीराजा चिंतेत। 150 कोटीचा सिंचन क्रांतीचा आज श्री गणेशा भंडारदरा कालवे नूतनीकरणाचे मंत्री विखे यांच्या हस्ते भूमिपूजन। जिल्ह्यातील 40 बंधारे पाण्याखाली, पंचगंगेच्या पाणी पातळीत चढ उतार, 13 धरणातून विसर्ग सुरू। कर्जमाफीची रक्कम आज होणार जमा, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील। तांत्रिक अडचणीमुळे विलंब झाला। कोयना विभागात पावसाचा जोर ओसरला, कोयना धरणाचे दरवाजे 4 फुटांवर स्थिर, धरणात 93% टीएमसी पाणीसाठा शिल्लक। कारखाने सुरू होण्याची शेतकऱ्यांना आशा, आदिनाथ व मकाई कारखान्याचे भोंगे वाजणार, संतनाटबाबत शेतकऱ्यांतून आनंद। मराठवाड्यात 6 महिन्यात 465 शेतकऱ्यांनी केल्या, संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 109, आतापर्यंत 215 कुटुंबांनाच मदत। शिराळा तालुक्यात पावसाचा जोर ओसरला, आंतरमशागतीच्या कामांना वेग, खरीप पिकांना दिलासा। पाणीसाठा 31%, पूर्ण भाग पावसाच्या प्रतीक्षेत, गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घट। दूध उत्पादकांना मोठा दिलासा, गाय दुधाच्या खरेदीत दरात प्रति लिटर 2 रुपयाची वाढ। भात लावणीला मजूर टंचाईचे आव्हान, समाधानकारक पावसानंतर शेत शिवारात लगबग, आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर। स्मार्ट मीटर विरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर करावे, स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या ग्रामपंचायतील आव्हान। समतीशिवाय बसविण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप। पंढरपुरात 3224 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना पहिली यादी जाहीर केली। शेतकऱ्यांसाठी महा ई-सेवा केंद्रावर मोफत ई-केवायसी, कर्जमाफी जिल्ह्यातील 18,573 शेतकऱ्यांचे आधार सीडिंग पूर्ण। पिंक रिक्षा योजनेअंतर्गत फक्त 5 रिक्षांचे वाटप, सेवा चार्जिंग व कर्ज प्रक्रियेतील सुट्टीमुळे महिलांची माघार। अर्ज प्रक्रिया खुली करण्याचा निर्णय, 11,120 घरांतून वाढणार स्पर्धा, ₹30 प्रति किलोचा दर। व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा संताप। प्राण्यांकडून सोयाबीन पिकाची नासाडी, शेतकरी विनोद चव्हाण यांच्या 18 गुंठ्यांतील सोयाबीनचे नुकसान। ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक आकाश भगत यांचे आव्हान। पात्र भरले, जायकवाडीतून गोदावरीत विसर्ग, नदीकाठच्या शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, पावसाची प्रतीक्षा। ना मदत द्यावी, प्रशासनाला दिले निवेदन। राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या वतीने सक्रिय तहसीलदार सोनोने यांना निवेदन सादर करण्यात आले। त्यांना प्रति हेक्टर 1 लाखाची मदत द्यावी, सरसकट पंचनाम्यांची शेतकरी संघटनाची मागणी। 31 जुलै रोजी झालेल्या पावसाने विविध ठिकाणी मोठे नुकसान झाले। 40,000 शेतकरी NPNच्या फेऱ्यात, 909 कोटींची थकबाकीमुळे ओढवले संकट, पीक कर्जातून थकबाकी सर्वाधिक, शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी, जिल्हा बँकेत तब्बल 311 कोटींची थकबाकी। सरकारी अनुदान मिळते तुटपुंजे, अवैध वाहतूक सुटका केल्याने गौशालांचा खर्च पेलणी संस्थांना कठीण, अकडलेले पैसे मिळणार, नागरिकांची चिंता मिटली, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून उद्गम पोर्टल सुरू। ची सक्ती नजर, आयुक्त तुकाराम मुंढेच्या आदेशावर अंमलबजावणी। निधी नाही, शाळा सुरू होऊन 1.5 महिने लोटला तरी अजून निधीची प्रतीक्षाच। अतिवृष्टीने घातला घाव, 6,569 हेक्टर पीक उद्ध्वस्त, 650 हेक्टरवरील पेरणी बोगस बियाणांमुळे वाया गेली। 5,700 ते चांदीत 6,900 रुपयाची उसळी, हप्ता अडकणार, पोर्टलमधील माहिती तफावत वाढणार अडचण, शेतकऱ्यांनी करून घ्यावी पडताळणी, अर्ज अपात्र ठरल्यास दुरुस्तीसाठी अर्ज करा, ई-केवायसी पूर्ण न केल्यास हप्ता मिळणार नाही। संपर्क तुटणाऱ्या गावात 4 महिन्याचे धान्य, साखरची वाटप मात्र 1 महिन्याची। गडचिरोली जिल्ह्यात पावसात अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन रस्ते वाहून ठप्प होते।
यामुळे शेकडो गावांचा संपर्क उर्वरित जिल्ह्याशी तुटतोय. या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नवसंजीवनी अभियान अंतर्गत जून ते सप्टेंबर या 4 महिन्याचे धान्य स्वस्त धान्य जुलै महिन्यात पोहोचण्यात आले. 65 हेक्टरचे नुकसान, 2472 शेतकरी बाधित. अंतिम अहवालानंतर नुकसानग्रस्त क्षेत्र व अपातग्रस्त शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ई-केवायसीचे घोडे अडकले. आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांची धावपळ. सर्व्हर डाऊन, बायोमेट्रिक अडचणी. जिल्ह्यातील अनेक गावात नेटवर्क समस्या आहे, त्यामुळे केवायसी करताना त्रास होत आहे. ते रोप सुकवण्याच्या मार्गावर. काही दिवसापूर्वी झालेल्या रिमझिम पावसावर विश्वास ठेवून धान लागवड केली, मात्र आता पाऊसच गायब झाला आहे. पीक सुकून गेल्याने आकाशाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे. पाटील व कोतवालदार पद रिक्त. खमारीतील नागरिक हैराण. उपयोजनांची मागणी. विविध दाखले मिळण्यास अडचण जात आहे. सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना. शासनाकडून मागणी. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.